नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 12 जानेवारी 2026 रोजी आंधळी गावात सामाजिक बांधिलकी, शिक्षण प्रेम आणि निसर्ग संवर्धन यांचा एक भावनिक आणि प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला आहे। स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हायस्कूल आंधळी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व खाऊ वाटप तसेच वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाचे उद्घाटन ऋषिकेश लाड, चेअरमन, भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व निर्मल ग्राम सांगोलेचे माजी आदर्श सरपंच सुशांत देवकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात मृदाशास्त्राचे तज्ज्ञ प्राध्यापक अमृतराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर सी.डी. आवताडे, प्राध्यापक व्ही.एस. शिंदे, प्राध्यापक एस.टी. माने यांची विशेष उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना सुशांत देवकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून मला या तालुक्यातील अनेक गावांशी काम करण्याची संधी मिळाली। शिरसगाव सारख्या गावांमध्ये पाणलोट व जलसंधारणाच्या कामातून ऋणानुबंध जुळले। आज पुन्हा आंधळीमध्ये येण्याचा योग आला असून या गावाला आदर्श बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित वाटचाल करू। कृषी क्षेत्रात काम करण्याची आपली आवड अधोरेखित करत तुम्हाला जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा मला हक्काने बोलवा, मी नेहमी सहकार्याकरिता उपलब्ध राहीन, अशी भावना ग्वाही त्यांनी प्राध्यापक व ग्रामस्थांना दिले। या कार्यक्रमाचे आयोजन हर्षद पाटील, विश्वजित देवकर, अनिकेत खारगे, प्रतीक पाटील, वृषभ माळी, यश पवार, युवराज तोडकर आणि आनंद पाटील यांनी केले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, वृक्षारोपणातून दिलेला पर्यावरणाचा संदेश आणि कदम साहेबांच्या विचारांची प्रेरणा यामुळे हा कार्यक्रम आंधळी गावाच्या सामाजिक इतिहासात एक संस्मरणीय क्षण ठरलाय। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।